पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात मला तर नेहमी असं कुरकुरीत आणि चमचमीत खायची इच्छा होते। तुम्हालाही अशाच पद्धतीने कुरकुरीत आणि टेस्टी स्वीट कॉर्न भजी बनवायची असतील तर व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत। त्या टिप्स वापरून तुम्हीही अगदी अशा पद्धतीने परफेक्ट क्रिस्पी स्वीट कॉर्न भजी बनवू शकता। ही स्वीट कॉर्न भजी गार झाली तरी अगदी कुरकुरीत राहतात, टेस्टही अगदी छान लागते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर इथे स्वीट कॉर्नची भजी बनवण्यासाठी सुरुवातीला काय केलेलं आहे, एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये वाटीने बरोबर 1 वाटी याच्यामध्ये स्वीट कॉर्न टाकलेले आहेत। आता आपल्याला हे स्वीट कॉर्न चांगले उकळवून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि फुल गॅसवरती 2 मिनिटे हे स्वीट कॉर्न उकळवून घेतलेले आहेत। अगदी गाळही शिजवायचे नाहीत, फक्त आपल्याला 2 मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत। 2 मिनिटानंतर आता काय करायचं आहे, हे स्वीट कॉर्न आपल्याला अशा पद्धतीने चाळणीवरती टाकायचे आहेत आणि याच्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते खाली नितळलं जाईल आणि हे स्वीट कॉर्न पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत। स्वीट कॉर्न थंड होत आहे तोपर्यंत आपल्याला स्वीट कॉर्नचे भजी बनवण्यासाठी एक वाटण बनवायचं आहे। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 हिरवी मिरची टाकलेली आहे। तुम्ही आवडीप्रमाणे हिरवी मिरची कमी जास्त करू शकता। 4 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे। आता हे आपल्याला एकदम असं बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता हे वाटण एका डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथे मी एक मोठा डब्बा घेतलेला आहे आणि याच्यामध्येच मी भजीसाठीचं बॅटर तयार करून घेणार आहे। ओवा आणि जिरे घातलेले आहेत ना, त्याचा अगदी छान असा वास येत आहे। तर आता आपल्याला या डब्यामध्ये आणखी साहित्य टाकायचे आहे। तर इथे मी ज्या वाटीने स्वीट कॉर्न घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भजी कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। त्यानंतर 1 कांदा कट करून टाकलेला आहे, पाव चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर आणि भरपूर अशी ताजी कोथिंबीर अशा पद्धतीने चिरून टाकलेली आहे। त्याचनंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठही टाकून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे ना, त्याच्या अगोदर काय करायचं आहे, इथे जे स्वीट कॉर्न आहेत ना तेही पूर्णपणे थंड झालेले आहेत आणि याच्यामध्ये अजिबात पाणी नाही। या स्वीट कॉर्नमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही। आता आपल्याला हे स्वीट कॉर्न एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत। तर मी इथं काय केलेलं, ज्याच्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण बनवलेलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी स्वीट कॉर्न टाकलेले आहेत। थोडेसे स्वीट कॉर्न बाजूला ठेवलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात स्वीट कॉर्न टाकले ना ते पल्स मोडवरती हे स्वीट कॉर्न जाडसर बारीक करून घेतलेले आहेत। अगदी याची स्मूथ किंवा बारीक पेस्ट बनवायची नाही। आता ज्या डब्यामध्ये आपण बॅटर बनवणार आहे आणि बाकीचे सर्व साहित्य टाकलेले आहेत ना त्याच्यामध्येच हे बारीक करून घेतलेले स्वीट कॉर्नही टाकून घेऊया। त्याचबरोबर आपण जे साईडला थोडेसे स्वीट कॉर्न ठेवलेले होते ना तेही याच्यामध्येच टाकायचे आहेत आणि आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, हे अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे, त्याचबरोबर शिजवून घेतलेले जे स्वीट कॉर्न बारीक केलेले आहेत ना त्याच्यामध्येही ओलावा असतो, त्याच्यामुळे सुरुवातीला आपण पाणी न टाकताच मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे। जास्त पातळ हे बॅटर बनवायचं नाही, थोडंसं घट्टच ठेवायचं आहे म्हणजे भजी अगदी छान असा आकार देता येतो। तर बघू शकता अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे आणि हे बॅटर आहे ना ते अशा पद्धतीने घट्टच ठेवायचं आहे आणि जास्त पातळ हे बॅटर बनवायचं नाही। आता आपण स्वीट कॉर्नची भजी बनवून घेऊया। इकडे मी कढईमध्ये तेल चांगलं गरम केलेलं आहे। त्याच्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मिडियम केलेली आहे आणि मिडियम गॅसवरती हे भजी आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहे। तर इथे मी एवढ्या आकारामध्ये हे स्वीट कॉर्नचे भजी बनवून घेत आहे। तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये बनवायचे असतील त्या आकारामध्ये बनवू शकता। स्वीट कॉर्नची भजी याच्या तेलामध्ये टाकली ना लगेच याला हलवायचं नाही, थोडंसं सेट होऊ द्यायचं आहे। तुम्ही जर ही लगेच हलवली तर काय होतं, ही भजीचा आकार सेट झालेला नसतो
खाली चिकटलेली असतात, त्याच्यामुळे तुटू शकतात, त्यामुळे लगेच हलवायचं नाही. भजी सेट झाली की याचा कलर थोडासा चेंज होतो आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने हलवून पूर्ण बाजूने किंवा सगळ्या साईडने छान अशी गोल्डन कलर येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायची आहेत. इथे बघू शकता भजीचा आकारही छान आलेला आहे आणि गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत छान तळलेली आहेत. आता आपण ही भजी आहेत ना ती झाऱ्यावरती काढून घेऊया आणि याच्यातलं तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. असंही आपण याच्यामध्ये बेकिंग सोडा टाकलेला नाही, त्याच्यामुळे जास्त तेलकट भजी होणार नाहीत. आणि अशा पद्धतीने जाळीवरती ठेवायची आहेत, म्हणजे थोडंफार जरी याच्यामध्ये तेल राहिलं ना तर तेल पूर्णपणे खाली निथळून जाईल. आता अशाच पद्धतीने बाकीची ही सर्व भजी बनवून घेऊया. भजी बनवताना लक्षात ठेवायचं आहे की सुरुवातीला तेल चांगलं गरम असायला हवं आहे आणि भजी ज्यावेळेस तेलामध्ये टाकतो ना त्यावेळेस गॅसची फ्लेम मिडियम असायला हवी आहे. भजी सेट झाल्यानंतरच आपण याला हलवायचं आहे आणि चांगली क्रिस्पी गोल्डन कलर येईपर्यंत छान अशी भजी तळून घ्यायची आहेत. आणि ते बघू शकता अशा पद्धतीने गोल्डन कलर आला ना मगच तेलातून काढायची आहेत आणि तेलातून काढतानाही तेल चांगलं निथळून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी टेस्टी आणि क्रिस्पी स्वीट कॉर्न भजी तयार झालेली आहेत. अगदी सुंदर कलर आलेला आहे आणि खायला तर खूप टेस्टी लागतात. मला तर ही स्वीट कॉर्नचे भजी खायला खूप आवडतात. तर बघू शकता अगदी झटपट तयार होतात आणि खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि मी अगदी साध्या सोप्या शब्दात सांगितलेली आहे. तुम्हीही नक्की अशा पद्धतीने स्वीट कॉर्न भजी बनवा आणि कमेंट करून सांगा की भजी कशी बनली आहेत. बघू शकता अगदी टेस्टी आणि छान अशी सुंदर कलर आलेला आहे आणि आत्ता मी तुम्हाला इथे दाखवते किती क्रिस्पी तयार झालेली आहे. बघू शकता अगदी क्रिस्पी असे हे सर्व भजी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.